हाय हॅलो सर्वांना नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्वजण. आय होप सगळे मजेतच असतील, कारण असायलाच पाहिजे. आणि आज दुपारचे आता वाजलेले आहेत 2:45 आणि मी चष्मा घातला कसं वाटतं मला कमेंट करून सांगा. तसा नंबरचा नाही आहे, पण स्क्रीनसाठी आणि या उन्हासाठी मी घातलेला आहे. आता घरात ऊन नाही आहे, पण मला आता बाहेर जायचं त्यामुळे मी घातलं आहे. तर आजचा ब्लॉग काय असणार आहे हे तुम्हाला थंबनेलवरून कळणारच आहे. सो आता उन्हाळा सुरू झाला आहे म्हटलं, उन्हाळी कामं पण नक्कीच सुरू होतात. तर आता मम्मी गेली आज गावाला नेमकीच, आणि मम्मीने घातलं होतं कुरड्यांचा भिजायला, म्हणजे गहू भिजायला घातलेत. आता आज 5वा दिवस आहे त्याचा. तर तिने मला सांगून ठेवले की तू बारीक करून ठेव. आता बारीक करायला आमच्याकडे नाही आहे मशीन म्हणजे ते यंत्र असतं. सो ते यंत्र नाही आहे आमच्याकडे. मग आता मी मिक्सरवरती ते बारीक करणार आहे. तर तुम्हाला दाखवते, आणि त्याच्यातल्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, म्हणजे आठवणी आहेत, त्यासुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. सो नक्की पहा. तर ना त्याआधी मी तुम्हाला एक छोटीशी आठवण सांगते. तर उन्हाळा आहे ना, म्हणजे उन्हाळा लागला की मी गावाला जायचे. म्हणजे ज्या दिवशी आमचे पेपर संपायचे ना, त्याच दिवशी आम्ही गावाला पळायचो. तर गावाला गेल्यानंतर आमची अक्का म्हणजे माझी आजी गावाला गेल्यानंतर म्हणजे कुरड्यांचं भिजायला घालायचे, आणि आमचं जास्त असायचं, कारण त्यावेळेस अक्काच सगळं करायची, आमची मम्मी वगैरे करत नव्हती. तर गावाला गेल्यानंतर मग आमचं ठरलेलं असायचं की दळणार कोण, त्यानंतर ते काय म्हणतात मळणार कोण वगैरे, कुरड्या घालणं वगैरे, हे सगळं खूप गंमत वाटायची आणि करायचो आम्ही. आणि मला खूप आवडायचं. मग आमच्या अक्काला ना सवय होती की पूर्ण आळीला बोलवायचं त्यासाठी. म्हणजे बारीक वगैरे आम्ही आमचं घरचं करायचो, पण जेव्हा कुरड्या घालायच्या असायच्या ना, त्यावेळेस सगळ्या आळीला बोलवायची आमची अक्का. आणि आम्हीसुद्धा सगळ्या आळीत फिरायचं. म्हणजे उन्हाळी काम म्हणजे आमचं अख्ख्या आळीत असायचं. आमचं ते घर असायचं, सगळ्यांच्या घरी जायचं, ते चीक खायचा, तिथं वाट बघत बसायचं, मग त्या कुरड्या वगैरे करायच्या. तर असंच आहे. आणि मग मी वाटायला बसायचे, मला ते फिरवायला आवडायचं ते यंत्राचं. आणि आमच्या अक्का त्यात टाकायची गहू, काकी आमची मळायची, कारण ते मळायला जरा किचकट वाटतं, हात खूप घाण होतात त्याच्यामुळे. नंतर मग मी परत बसायचे त्याच्यामध्ये. आणि ते सगळं झाल्यावरती मग ज्या वेळेस कुरड्या करायच्या, मला चीक जास्त खायला आवडत नाही, पण त्याचं खरवड जास्त ना खालचं करपलेलं, ते खायला मला जास्त आवडतं. आणि सगळे असे वाट्या घेऊन बसतात, अजूनही बसतात बरं का, आणि खूप छान वाटतं ते करायला. त्यानंतर मग कुरड्या घालायच्या, त्या ओलसर असतात ना अशा थोड्याशा वाळल्यानंतर, तर त्या खायला खूप भारी लागतात. आणि आता अक्का गेल्यापासून मग आम्ही 1-2 वर्ष केल्या नव्हत्या, आणि त्यानंतर मग मम्मीने पहिल्यांदा केल्या होत्या. त्यावेळेस आता आम्ही पाट्यावरती वाटलं होतं गहू, आणि आम्ही दोघींनीच केल्या होत्या त्यावेळेस. त्याच्यानंतर पण 2 वर्ष परत केल्या नाही, आणि आता आम्ही सेकंड टाईम करणार आहे. आता बघूत. आता नेमका गॅस नाही आहे, आणि चूल म्हणजे गॅसवर तर आम्ही करतच नाही, इथे पण आम्ही चुलीवरच केलं होतं, आमच्या टेरेसवर केल्या होत्या. आता बघूयात, उद्या रविवार आहे. सो हा आजचा व्लॉग आणि उद्याचा व्लॉग एकत्र होणार आहे. आणि आता मी वाटायला बसणार आहे, कारण खूप वेळ जाईल. मिक्सरवरती करायचे मला, त्यानंतर ते सगळं सुरायचं, कारण एकटीच मी करायला. काहीतरी 3 किलो भिजायला घातलं आहे मम्मीने. सो ब्लॉग शेवटपर्यंत पहा. ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. आणि आता बरेच जण म्हणतात की मिक्सरवरती केलं ना की कुरड्या लाल पडतात, तर माहीत नाही, बघूयात. आम्ही फर्स्ट टाईम ट्राय करणार आहे. तर पाट्यावर वाटायला एवढा वेळ नाही आहे, आणि बघू कसं करते मॅनेज. अजून बाकीची कामं पण पडलीत, कारण मी 1:30 वाजता घरी आली आहे. घरी आला थोडासा आराम केला आता. तर आता म्हटलं थोडंसं ऊन आहे कमी तर करू, कारण परत खूप संध्याकाळ होईल. मम्मी म्हटली मी थोडं येईल संध्याकाळी, पण तोपर्यंत मी करून टाकते, कामं आवरते, मग करायला घेते. मग तुम्हाला दाखवते मी कशी करते. इकडे मी सगळी जी कामं राहिली होती ती पेंडिंग करते आहे, म्हणजे भांडी घासायची, कपडे धुवायचे, सगळं करून घेते. एकदा हे झालं ना, म्हणजे बाकीच्या कामांना उशीर होत नाही. आणि आता मी किचन वगैरे क्लीन केलं आहे, आणि भांडी नाही म्हटलं तरी अख्खी जाळी भरली आहे. आणि इकडे हे गहू भिजत घातले होते, आता तेच मी ह्याच्यात सगळं पाणी काढून पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. तसं याला 4 दिवस झाले, 3च दिवस भिजायला घालायला लागतं, पण आमचे 4 दिवस झाले. त्यामुळं आता बघू काय होतं कुरड्यांचं. खाऊन पिऊन झाल्यावरती आता मी बारीक करायला घेतले, आणि माझं काय माहिती अचानकच डोकं दुखायला लागलं होतं, त्यामुळे म्हटलं आता खाऊन घ्यावं थोडं. आणि आता हे सगळे गहू बारीक करायचे. मला वाटतं ह्याला 1 तास तर आरामात जाणार. त्यानंतर मग ते सगळं चोळून त्याचा चिक काढायचा आहे, आणि तुम्हाला दाखवते चिक कसला भारी आलाय. आणि हा आमचा घरचा गहू आहे बरं का, हे बघा मस्त चिक पडलाय. चला, आणि इथं मी पातेल्यात पाणी वगैरे घेऊन ठेवले, म्हणजे हे बारीक केलं की त्याच्यात मला टाकता येईल. आधी थोडंच करून बघते.
इथे एक पातील आहे, हे फुल भरलं आहे आणि अजून एक मी बाहेर नेऊन ठेवले आता. आणि आता हे सगळं मी पिळून वगैरे काढते. चला बाहेर जाऊ आता. तर हाताला मी तेल वगैरे लावून घेतले म्हणजे चिकटणार नाही. पांढरं झाल्या अजिबात असं वेगळं दिसत नाही आहे. चिक जास्त आहे, पूर्ण चिक निघला. आणि आता हे पुन्हा इकडे टाकते. चला बनायचं ना. तर आता बघा एवढा चिक झाला आहे. हे एक पातेलं, हे एक पातेलं. आता याच्यातनं प्रॉपर जो चिक आहे तो उद्या दिसेल आपल्याला. आणि इकडे हा चौथा आहे. आता हे सगळं मी ना या डब्यात पुन्हा एकदा ना गाळून घेणार आहे एक मस्त सुती कपड्याने. चला बघूयात. अशा केल्याने काय होतंय, आता हा चिक बघा लाल लाल दिसतोय आणि हे केल्यामुळे ना सगळी जी घाण ना वरची ती सगळी निघून जाणार आहे. त्यामुळे हे असं कापडामध्ये ना गाळून घ्यायचं. तर इकडे बघा हा एवढा डब्बा भरलाय चिकाचा आणि हा राडा सगळ्या घरात, सगळ्या गॅलरीत हे असं झाले. इकडची गॅलरी अशी झाली, हा इकडं असा राडा, इथं अर्धा चिक व्हायला गेलाय मला वाटते माझा. आणि मी 5:15 लागले होते करायला. किती वाजलेत बघा, 6:30 होत आलेत. एवढा वेळ गेलाय. सो चिक झालाय, चिक म्हणजे गाळून वगैरे झालंय सगळं. आता त्याला मी असं झाकण लावून ठेवणार आहे. आता उद्या सकाळ आम्ही ते हटणार, मग कुरड्या करणार, ते तुम्हाला बघायला मिळेलच. आता स्वयंपाक वगैरे काय करायचं नाही, कारण मम्मी जेवण करून येणार आहे. मी थोडं चटरपटर खाल्लं आहे. पप्पा आज जेवायला नाही आहेत, ते सुद्धा बाहेर जाणार आहे जेवायला, त्यामुळे स्वयंपाक तर नाही आहे आता. तर बाकीचं जे घाण झालं आहे सगळं ते आवरावं लागेल. आणि कुरड्यांचा आहे ना हाच एक मोठा प्रॉब्लेम असतो की भांडे एवढे प्रचंड भरतात ना, आणि हे सगळं घाण आणि हात वगैरे. तरी मी हाताला तेल लावलं होतं, त्यामुळं थोडं तरी कमी झाले, नाही तर खूप घाण होतं. हात चिटकून बसलं, निघतच नाही लवकर. तरी हे माझ्या हातात धाग येत नाही, ह्याला एवढं चिकटलं मला कापावंच लागणार आहेत आता. सो चला आता तुम्हाला उद्याचा ब्लॉग दिसणार आहे, म्हणजे याच्यासोबतच कंटिन्यू होणार आहे. हां, मला कमेंट करून सांगा की तुमच्या कुरड्या झाल्यात की नाही आणि उन्हाळी कामाला तुम्ही सुरुवात केलेली की नाही. तर आता आम्ही सुरुवात केलेली आहे. आता कुरड्या होत आहेत, मग सांडगे करणार, त्यानंतर चिप्स, बाकीचं सगळं फराळाचं जे आहे ते उपवासाचं असं चाललं आहे आता. तर माझ्या शाळेवर डिपेंड आहे, कारण मम्मीला एकटीला एवढं सगळं पॉसिबल नाही आहे करायला. आणि मग जसं जसं वेळ मिळेल तसं तसं आम्ही करणार आहे. आणि कुरड्यांचं आम्ही आत्ताच केलं, कारण आईचं वर्षश्राद्ध येते, कारण म्हणजे आजीचं वर्षश्राद्ध आहे मम्मीच्या आईचं. सो तिकडं पण द्यायच्यात आम्हाला. आणि पाडव्यानंतर 15 दिवस करत नाही, सो त्यामुळे आम्ही आत्ताच करणार आहे. आणि आता 2-3 दिवसावर पाडवा आलेला आहे. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा. आणि आता आम्ही सकाळ सकाळ मांडलेली चूल, आता गॅलरीमध्येच मांडलेली चूल छान पेटली, त्याच्यावर पाणी ठेवले तापायला. आणि आता इकडे हा जो चीक आहे हा आम्ही सगळं टाकणार आहे. आणि झाले असं की आमचा जो गहू आहे ना त्याचा चीक जो आहे तो कमी पडला आहे. म्हणजे काल काय झालं आहे, 4 दिवसामुळे, कारण गहू 3च दिवस टाकायला लागतो ना, आमचे 4 दिवस झाले होते, त्यामुळं चीक जो आहे ना तो गळाला, म्हणजे फुटला. त्यामुळं असा प्रॉपर जो चीक निघतो ना तो कमी निघाला आहे, त्यामुळं असं पातळ पातळ झाले. आणि त्यामुळं खूप वेळ गेला चीक शिजण्यासाठी, पण कुरड्या चांगल्या झाल्यात. आता इकडे मम्मी आधी सगळं हलवून घेते, कारण गिठुळ्या व्हायला थोडासा वेळ लागत होता. हवा नव्हती त्यामुळे ना आग छान लागली. मग वरून परत मीठ टाकलं, आधी टाकलं होतं पाण्यामध्ये पण कमी पडलं, त्यामुळे वरून परत टाकले. बरं, आता चीक पातळ झाल्यानंतर काय करायचं ते तुम्हाला सांगते. तर याच्यामध्ये तुम्ही ना गव्हाचं पीठ घालू शकता थोडंसं, किंवा तांदळाचं पीठ. आता आम्ही तांदळाचं पीठ घातलं आणि मग पुन्हा एकदा ना छान असं ह्याला घोटून घेतलं. ह्याला खूप जास्त मेहनत लावावी म्हणजे करावी लागते. आणि त्यात आमचं पातेलं होतं पातळ, त्यामुळे थोडंसं खाली चिकटसुद्धा होतं.
पण कसा तसा चिक मस्त झाला आहे. हे बघा, प्रॉपर चिक झालेला आहे. आणि याच्यात आम्ही एक 4 ते 5 चमचे घातले होते. त्यानंतर टेरेसवर गेलो, मस्त उन्हामध्ये कुरडया घातल्या आणि थोडंसं लालसर दिसते कारण जास्त वेळ शिजला गेला चिक. आरावरती आम्ही चांगलंच शिजून दिला आणि मग आम्ही तिघी करत होतो. आमच्यासोबत आमच्या शेजारच्या मॅडमसुद्धा आल्या होत्या आणि इकडे 100 कुरडया तयार झालेल्या आहेत. तर तुमचंसुद्धा असं कधी झालं तर तुम्हीसुद्धा करून बघा. आणि इकडे कुरडया आपल्या मस्त तयार झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर ते राहिलेला चोथासुद्धा वाळवला, त्याची चटणी करतात म्हणून. सो फायनली आपल्या कुरडया मस्त झाल्यात. थोडासा प्रॉब्लेम झाला होता चिकाचा, तर तो कशामुळे ते तुम्हाला मी सांगितलंच. आणि असं तुमचं जर झालंच तर जी टिप्स मी सांगितली ती नक्की फॉलो करा. आणि 3 किलोच्या 100 झाले, 101 काहीतरी कुरड्या झालेल्या आहेत. आणि आता अजून भिजाय घातले लगेच आम्ही, म्हणजे अजून थोड्याशा होतील, कारण एवढ्या काय 1-2 वर्ष पुरत नाही. त्यामुळं जेवढं झालं तेवढं झालं. आणि उन्हामुळे ना हालत खराब झाली आहे. तर चला, ब्लॉग कसं वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि भेटूया ते काय नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.